नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आम्ही गावी आलेलो आहेत आणि गावाला आल्याच्या नंतर हे बघा दोन नारळाची झाडं आहे दारापुढे. तर ह्या एका नारळाच्या झाडाला खूप नारळ आलेली आहेत आणि सगळी वर शहाळे आहेत ती. तर आदित्य आता नारळ काढतो आहे झाडावरची आणि ते बांबू आहे, बांबूला त्याने असं कोयता लावलेला आहे आणि ते नारळ बरोबर तो काढतो आहे. तर एवढा तो बांबू जड असतो ना, तर तरी ते जड हाताला झाले तर त्याने ते नारळ 4-5 नारळ काढली आहेत आणि ते खाली आता नारळ पडली आहेत. त्याने आता नारळ सगळे गोळा करायला आलेत नेहा आणि आदित्य. बघूया किती नारळ पडली आहेत खाली. काही नारळ तर फुटली, वरून पडली ती फुटली आणि खालीच पाणी पडलं त्यांचं, कारण की एकदम कोवळी आहे ना ती, शाळ आहे. दोघांनी पण 2 आणलेत. एक हिने आपलं घमेलं आणलं आहे, त्याने कॅरेट आणलं आहे आणि आता जमा करतायत. बघू किती नारळ काढलेत त्यांनी. तो खाली लसूणची शेती थोडंसं लावलं आहे लसूण, एकच वाफ आहे, त्याच्यामध्येच पडली नारळ. ते पडली फुटली, मग ते काय पाणी प्यायला झालं नाही. बाकीचे 4-5 होती चांगली. मग त्याच्यातलं पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग ते आदित्यने सगळे नारळ सोलली आणि त्याच्यातलं मग पाणी प्रत्येकाने एक नारळाचं पाणी पिले. जमा करतायत. आहे का पाणी बघतोय त्याच्यामध्ये. दोघं जण बघतायत पाणी आहे का. ते फुटलेत ना सगळे. तर पित आहेत पाणी. आणि एकदम कोवळ्या नारळाचं खूप गोड पाणी आहे. लसूण सगळं तोडून टाकणार आहेत पोरं. आजी ओरडणार. नारळ पण नेमकी बरोबर तिकडे शेतातच पडतात पाठीमागे, इकडे पुढे नाही पडत. ते बरं आहे, पुढे जर पडलं तर ते डोक्यावर पडायची भीती. हे आणलं एक, आणले बघ किती गोळा करून. वा. बरेच नारळ आणलेत. मस्त नारळ आहेत. हे छोटं गेट आहे इथून शेतात जाण्यासाठी. पप्पा फिरतायत. किती आणले.